श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला मटार आणि रव्याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग बघूया साहित्य. बघा, हा रवा आहे, हे 3 वाट्या आहेत रवा, हे 2 वाट्या मटार आहेत, ताजे मटार हे मिळतात ते आपले, आणि हे 4 मिरच्या आहेत हिरवी, कोथिंबीर, आणि हे सगळं मिक्सरमध्ये लावायचं. मटार, रवा आणि दही, हे 1 वाटी दही. ह्याच वाटीने मी सगळं साहित्य घेतलेलं आहे, जसं आपल्याला पाहिजे तसं. मीठ पाहिजे त्याच्यामध्ये घालायचं, आणि खायचा सोडा. तर हे मी सगळं एकत्र लावून घेणार आहे, मटार आणि रवा. हे बघा, कोथिंबीर, मिरची, हे सगळं मिक्सरला फिरवून घेणार. हे सगळं घातलं. आता हे दही घालते. पहिला ते हे फिरवून घेते, नंतर मग ह्याच्यामध्ये मी रवा घालणार आहे पाणी टाकून. जेवढं आपल्याला पाणी पाहिजे पातळ तेवढं आपण घालायचं. दही घातलं आहे, मीठ घालायचं, आणि थोडंसं हिंग टाकायचं. हे बघा, थोडा हिंग टाकून घेते ह्याच्यामध्येच. मटार, कोथिंबीर, मिरची आणि दही, आणि मीठ घातलं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे. थोडं लागलं तर आपण घालू शकतो नंतर. आता आणि हिंग टाकलं. आता मी हा रवा टाकून आणि 1 वाटी पाणी टाकलं. ते आता थोडा थोडा करून मी लावून घेणार आहे. हे बघा, आता ह्याच्यात पण थोडंसं पाणी घालणार आहे, आणि हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. पण आता थोडाच घालते, नंतर परत आणखी भरेल ना पूर्ण मिक्सरचं भांडं, म्हणून थोडा घातला, थोडा ठेवून दिला आहे, तो नंतर घालते. हे पूर्ण आता पाणी घालते आणि फिरवून घेते. हे बघा, हे आता मी परतून घेते. अशा प्रकारे मी सगळे असे करून घेते. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आणि कमेंट करा. असे सगळे काढून परत थोडा वेळ झाकण ठेवते आणि मग उचलते. असे चांगले उचलतात एकदम ते. हे बघा, हे तयार झालं आहे पीठ. 10 मिनटं होऊन गेली. आपल्याला किती जाड पाहिजे पातळ पाहिजे ते आपण ठेवायचं हे करून. 10 मिनटं होऊन गेली. आता खायचा सोडा घालते मी, थोडासा घालायचा, आणि ते एका बाजूने असं एका साईडने ढवळायचं. हे बघा, एवढा घालते, आणि आता ताबडतोब काढायला सुरुवात देते. थोडंसं आणखी टाकते, आणि आता हे ढवळून घेते. असं एका बाजूने असं ढवळून घ्यायचं पूर्ण. हे बघा, आणि आता आपण काढायला सुरुवात करायची. आता मी तवा ठेवला आहे तापत, जोशाचा तवा ठेवला आहे. थोडा गॅस बारीक केला, एकदम मध्यम करते. आता हे घालून घेते मी. आपल्याला जेवढं मोठं पाहिजे, छोटे पाहिजे, आणि तर छोटे छोटे काढणार आहे, जास्त मोठे नाही काढणार आहे. त्याची जाळी पडते. आता थोडं झाकून ठेवते, झाकण ठेवायचं वर. हे बघा, हे आता लावून झालं आहे माझं मिक्सरला सगळं. आणि आता हे मी तोपात काढून 5 मिनटं असं ढवळून, पूर्ण 5 ते 10 मिनटं असं आपण ठेवायचं मुरत थोडं, म्हणजे कारण रवा टाकलेला आहे ना ह्याच्यामध्ये, म्हणून. आणि जेवढं घट्ट होईल तेवढं बघायचं. नंतर हवं असेल तर आपण पाणी टाकायचं, आणि नंतर करते वेळी आपण सोडा टाकायचा.